नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो, माझे नाव श्रीमती नंदा विजय सावंत, सहाय्यक शिक्षिका, महाराणी साईबाई विद्या मंदिर, मालाड पूर्व. 100 दिवस 100 बोधकथा वाचन या उपक्रमाअंतर्गत आज मी तुमच्यासमोर 46वी कथा सादर करत आहे. कथेचे शीर्षक आहे गरुड आणि कासव. एकदा एक कासव जमिनीवर पाण्यावर चालून फिरून थकतो. त्याला आकाशातून पृथ्वी कशी दिसते हे पाहण्याची इच्छा होते आणि म्हणूनच तो गरुडाला विनंती करतो. कासव गरुडाला म्हणतो, मला आकाशातून पृथ्वी दाखवलीस तर मी तुला पृथ्वीच्या आतील रत्न दाखवीन. त्याप्रमाणे गरुड तयार झाला. ठरवल्याप्रमाणे गरुड कासवाला आकाशातून पृथ्वीचे दर्शन घडवितो आणि दोघे जमिनीवर आल्यावर गरुड आपली इच्छा व्यक्त करतो. कासव वेड्याचं सोंग आणतो आणि गरुडाला फसवण्याचा प्रयत्न करतो. गरुडाच्या ही गोष्ट लक्षात येते. गरुडाला याचा फार राग येतो आणि आपल्या पंजाने तो कासवाच्या शरीराला ओरबाडून त्याला ठार करतो. या कथेचं तात्पर्य, बोलल्याप्रमाणे वागले नाही तर काही लोक त्याचा बदला घेतल्याशिवाय राहत नाही. धन्यवाद.